हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेतच असतात. तर आज मी रेडी झालेली आहे बघा जरा. तर आम्ही चाललेलो आहे बाहेर, तर फिरायला चाललोय. आज रविवार आहे तर आणि वातावरण पण खूप छान आहे, त्यामुळे चाललोय पोरांना घेऊन फिरायला. आरव इकडे बाळा. आरव बघा लागला पाण्यामध्ये खेळायला. हा बघा आलेला आहे आरव. त्याला टी शर्ट घातलाय पण त्याच्याहून त्याला हेच ड्रेस आवडते म्हणून जॅकेट घातलंय. काही कशावर घालतो आरव? हा बोल बोल. हाय कर, हाय कर. हॅलो, हाय हाय. कशा आहात सगळे म्हणाव. हाय. त्याला एवढंच येतंय फक्त हाय. तर चाललंय, थोडंसं टाइम आहे. तनू गेलेली वरती, तर येते तनू, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. आता गेल्यावरती नक्की दाखवतो तुम्हाला. तर चला मग. किती लांब काय खातो? थांबला लगेच आरव आईस्क्रीम खायला. तिथून आरव रांजणगावून शिक्रापूर 29 किलोमीटर आहे. तर बघू शकता आम्ही फायनली आलेलो आहोत, पण भरपूर पाऊस यायला लागला. आता आम्ही थोडासा निवाऱ्याला थांबलोय. आता पाऊस थांबल्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊयात. बघू शकता इथं साईडला पण मंदिर आहे. आता पहिल्यांदा आपण दर्शन करायला जाऊया. इकडे बघा, हाय कर. हे बघा आमच्या पिलीने नावाच हे चष्मा घेतलाय. कसा दिसायला मात्र कशी दिसायली सांगा आमची तनू. हा तनू छान दिसायली ना गॉगलनी. हे बघा आम्ही इथं निवाऱ्याला थांबलो. चला आता आपण दर्शनाला जाऊयात आधी. तर बघू शकताय पाऊस चालू आहे बघा. तर आम्हाला आता पाऊसच लागलाय. आता कधी थांबतो कधी नाही, त्याच्यापेक्षा आता चला दर्शन करूयात आधी. बघा आरवची तर जिथं नाही तिथं मस्ती चालूच असती. बघा हे मंदिर आहे. मंदिर छोटच आहे. हे बघा मी आतमध्ये आलेले आहे दर्शन करायला. आतमध्ये काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. हे बघा आम्ही दर्शन करून बाहेर निघालेलो आहोत. बघा कशी दरी दिसते, कसलं पाणी खोल इथे. आता आपण वरती जाणार आहोत. चला आपण वरती जाऊया आता. तर बघू शकता इथं दरीच्या वरून असा रस्ता होता, तर ते लुकू 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 हालत होतं. मला एवढी जास्त भीती वाटत होती. तर बघू शकताय वरतून बघा कसली दरी डेंजर. हे इथे मंदिर आहे साईडला. तर किती खोल दरी आहे बघा, आणि त्याच्या वरतून रस्ता होता. तर मला तर एवढी भीती वाटत होती. तर आमचे हेच मला सगळेजण हसत होते की किती घाबरायला लागल्या. ज्या आजी होत्या ना त्या फास्ट फास्ट पळत गेल्या आणि मी तिथंच धरून चालले होते. तर असते एखाद्याला भीती, तर त्यात काय नाही का. मला खोल म्हणजे दरी वगैरे बघायचं म्हणलं ना खूप जास्त भीती वाटते. तर हे बघा आजी किती फास्ट फास्ट चालत आल्या. त्यानंतर दुसरं एक मंदिर आहे या साईडला, तिथं पण आपण दर्शन करायला जाणार आहोत. हे बघू शकता इथून आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. आता इकडल्या साईडला थोडीशी गर्दी आहे ह्या मंदिरामध्ये. हे पण देवीचंच मंदिर आहे. दर्शन करून बाहेर जाऊया. तर दुसऱ्या साईडला पण असं दरी आहे आणि तिथून वरती पायऱ्याने जायचं होतं बघण्यासाठी. तर बघू शकताय मी आता वरती चाललेले आहे. तर मला हसत होते हिला भीती वाटते म्हणून. तर बघू शकताय किती सुंदर व्ह्यू दिसतोय. इकडल्या साईडला मंदिर, 2 मंदिरे आहेत. त्यानंतर एवढी मोठी दरी बघू शकताय. आणि आता पावसामुळे वरतून पाऊस थोडा चालूच होता आणि त्यामुळे जास्त पाणी आलेलं होतं. हे बघा लोक जास्त गर्दी नव्हती, पण फोटो काढण्यासाठी लोकेशन खूप छान आहे बरं का. लोक बरेच असे आतमध्ये जाऊन फोटो काढत होते. हे बघा बापरे बाप, पाऊस चालू आहे. फोटो काढता काढता पाय घसरण गेला आतमध्ये, तर काय करायचं लोकांना. तर बघू शकता ह्या साईडला चांगला पूर आलेला आहे आणि एवढं खोल आहे ना. पण साईडचे दगड असं वाटत होते की ज्या लेण्या असतात ना तशाच होत्या. तर बघू शकता तर पावसामुळे जास्त पूर आलाय. पलीकडून पण जास्त पाणी दिसतंय आणि खोलवर आहे. वरतून
पलीकडल्या साईडला रस्ता आहे, तर मला अशा दऱ्या वगैरे बघायला खूप भीती वाटते. मी फर्स्ट टाइम असं बघितलेलं आहे, तर मी जास्त नाही जात बघायला, मला भीती वाटते. तर हे बघा, तनू मस्तपैकी डान्स करायला होती, तिला मस्त आवडायला लागलं होतं वातावरण वगैरे, छान पाऊस यायला लागला होता. वारवला लय थंडी वाजू राहिली पावसात, ही तर बघा कशी कुडकुड कुडकुड करायली. आमचं सगळं फिरून झालेलं आहे, मस्त पाऊस येत होता, थंड लागत होतं. म्हटलं चला गरम गरम चहा पिऊया. असं थंड पावसामध्ये चहा पिण्याची मज्जाच वेगळी असते बरं का. तर हे बघा, आरव एवढ्या पावसात भिजून पण त्याचं मन भरलं नाही, इथं पण पाण्यात खेळत होता. त्यानंतर आला चहा. खरंच एक चहाचा घोट घेतला ना, मन असं शांत होतं. खरंच खूप मस्त वाटलं चहा प्यायल्यानंतर. आता चाललोय आम्ही घरी, झालंय फिरून सगळं. आता पाऊस पण येतोय बघा, आता जातो घरी. टाटा बाय. आता पाऊस पण थांबलेला आहे, बघू शकता. आम्ही चाललोय आता. तर मी तुम्हाला रस्ते जाता जाता मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. हे बघू शकता, कांदे ठेवण्यासाठी इथे लोक पत्राचं शेड बनवून अशा प्रकारे झोपडीसारखं करतात आणि त्याच्यामध्ये कांदे भरतात. इकडं पुणे साईड कांद्याची लागवड खूप जास्त आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.